हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आपले सर्वांना वाटते आपण शहाणं व्हावं, चतुर व्हावं, हुशार व्हावं. आपल्याला चांगलं व्यवहार ज्ञान असावं असं प्रत्येकाला वाटत असते. फक्त डिग्री घेतली, शिक्षण घेतलं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी येतात असं नाहीये. या सगळ्या गोष्टी संस्कारातनं, आपले एन्व्हायरमेंटमधनं येतात. ते ह्या गोष्टी काय आहेत, आपण ह्या आपले तरी इन्कल्केट करायला पाहिजे. आपल्या मुलांमध्ये सुद्धा इन्कल्केट करायला पाहिजेत. ते ह्या 8 गोष्टींबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे. ह्या 8 गोष्टी ज्या आपण आपल्या जीवनात, रोजचे जीवनात आणायला पाहिजेत. पहिलं, सेल्फ बिलीफ, स्वतःवर विश्वास ठेवणं. हो, मी हे करणार आहे. विचार करा, हे योग्य आहे ना? ते करणार आहे. काही बोलायचं असलं, हे योग्य आहे का? तर बोलणार आहे. हे आपण विचार करून केलं का नाही, माणसाचं खोटं बोलणं वगैरे सगळं जाईल बघा. गरजेचं आहे का? हे खरं आहे का? मी असं बोलायला पाहिजे का? हा विचार करायचा आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा. जे काही करतेय मी किंवा करतोय मी, हे योग्य आहे. स्वतःवर विश्वास. दुसरं, प्रत्येकानं असं म्हणायचं नाही. कसं म्हणायचं नाही? नाही, मी असाच आहे. नाही, माझं नेचर आहे. माझं उपजत, मी असाच आहे, मी काही बदलू शकत नाहीये. कित्येक लोकांचे गाड्यांवर सुद्धा मागे लिहिलेलं बघितले मी, दॅट इज जस्ट हाऊ आय एम. नाही, ज्या गोष्टी गरज आहे त्या आपण बदलून घ्यायला पाहिजे. त्यामुळे कधीच असं म्हणू नका, नाही मी असाच आहे, माझं हे नेचर आहे, मी बदलू शकत नाही, बाकीचे हवं ते बदलून घ्यावं स्वतःला. नाही, जे काही गरजेचं आहे तर आपण बदलायला पाहिजे. जे गरजेचं आहे तर. आता एखाद्याला लहानपणीपासून खोटं बोलायची सवय असते. लहानपणीपासून असं बघितलेलं आहे मी, म्हणून म्हणतीये. तुमचं लग्न झालं, लग्न होऊन गेल्यावरही तुम्ही सारखं खोटं बोलत गेलात, कारणाशिवाय सुद्धा. मग हे बदलायला पाहिजे का नाही? आणि सासरच्या लोकांना खोटं बिलकुल आवडत नाही, मग काय होणार? त्यामुळे ज्या गोष्टी काही असू देत तुमच्या सवयी, आपण बदलायला पाहिजे, योग्य त्या बदलायला पाहिजे. असं म्हणून चालणार नाही, मला लहानपणीपासून अशी सवय, माझे वडील खोटं बोलत होते म्हणून मी खोटं बोलतीये, माझी आई अशीच होती म्हणून मी असं. नाही, स्वतःला जे काही योग्य आहे हे कळल्यावर आपण त्या गोष्टी बदलायला पाहिजे. आणि काही लोकांना हे असते बघा, सवय असते म्हणायची, हो मला माहित आहे, मला येते. येत नसते काही, किंवा कित्येक गोष्टी येत नसतात. मग आपण दुसऱ्यांकडनं शिकायला पाहिजेत. मला येते, मला कळते, मला म्हणून उपयोगाचं नाही. किती तरी गोष्टी येत नसतात आपल्याला. मग ज्यांना कळते त्यांच्याकडनं शिकून घ्यायला पाहिजे आपण. ते आपल्यापेक्षा लहान असले तरी. मी अजूनही किती तरी गोष्टी निवाकडनं शिकते, एस्पेशली मोबाईलवर, लॅपटॉपवर वगैरे. खूप गोष्टी, ती कसं काय आपण तिला यायला लागते देव जाणे, पण मी तिच्याकडनं शिकून घेत असते. मला येत नाही आणि मला काहीही वाटत नाही. पहिलेपासून मला येत नसलेला मी कायम दुसऱ्याला विचारते आणि शिकून घ्यायला तयार असते. हे आपण सर्वांनी करायला पाहिजे. आणि काही लोकांना बघा, हे तर शक्यच नाही, अशक्यच आहे असं म्हणायची सवय असते. ही चुकीचं आहे. ह्या जगात काही असं
अशक्य असं नाहीये. तर चतुर माणसं, शहाणी माणसं काय म्हणतात, ट्राय करूया की, बघूया की. इम्पॉसिबल म्हणजे आय एम पॉसिबल, करू शकतो आपण, का करणार नाहीये. प्रयत्न करून बघूया काही ते. आणि प्रयत्न केला की होते. असं नाही म्हणायचं नाहीये, शक्य नाही तर अशक्य आहे. नाही, प्रयत्न तर करून बघा. 8 वेळा करा, 10 वेळा करा, 100 वेळा करा, बघा तरी. त्यामुळे हे शब्द कधी वापरायचे नाहीत, दॅट इज इम्पॉसिबल म्हणून. आणि हे बघा, काही माणसं असं बोलत असतात, दॅट इज नॉट माय फॉल्ट, माझी चूक नाही, मी असं नाही केलं ते ना. कायम ते स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतात, जबाबदारी घ्यायला तयार नाहीयेत. नाही, चूक झाली असेल, माझ्याकडनं चूक झाली तरी ओके, सॉरी, माझं चुकले, परत मी असं करणार नाही, असं आपण म्हणायला शिकायला पाहिजे. कधी माझी ती चूक नाही, अहो, टू एअर इज ह्युमन, कोणाकडनंही चूक घडतीये, पण ती चूक घडलेली आपण मान्य करायला पाहिजे, त्याची जबाबदारी घ्यायला शिकायला पाहिजे. काही लोकांना अशी सवय असते, मला कोणाचीच मदतीची गरज नाहीये, आय डोंट नीड एनी हेल्प. अहो, हे आहे का असं? छोटं बाळ जन्म झाल्यावर हेल्पलेस असते, किती लोकांची गरज लागते. तच मोठं होताना कोणाचं बोट धरून चालायला शिकते, बोलायला शिकते. पुढे एवढं काय, इवन आपण हे जग सोडल्यावर सुद्धा 4 लोक लागतात ना आपल्याला घेऊन जायला. म्हणजे जन्मापासून अगदी शेवटचे क्षणापर्यंत आपल्याला माणसांची गरज असते. त्यामुळे असं कधी म्हणू नका, मला कोणाची गरज नाहीये. काही लोक म्हणतात, मला नाही कोणाची गरज. असं नाहीये, कोणाची गरज लागते आपल्याला. आणि ही गरज जन्मापासून अगदी आपलं जीव हे शरीर सोडून गेलं तरी आपल्या शरीराची काय ती विल्हेवाट लावायला सुद्धा लोकांची गरज असते. त्यामुळे चुकून सुद्धा असं म्हणू नका, मला कोणाची गरज नाही. आणि शहाणी माणसं कधी, चतुर माणसं कधीच असं बोलत नाही. ती सगळी काय म्हणतात, हो तुमचे मुळे मला हे कळलं, तुमच्या आशीर्वादानं मी मोठं झालो. कायम ते असं बोलतात बघा. आणि असं काहीही बोलू नका, आय एम टू ओल्ड फॉर दॅट. म्हणजे स्वतःवर लिमिट घालून घेऊ नका. नाही, आता ह्या वयाला होय. अहो, कितीतरी लोक मोठे मोठे उद्योग चालू केलेले आहेत, 60चे पुढे सुद्धा. जरा त्यांचे बायोग्राफीज वाचा. किंवा आपण सुद्धा ह्या वयाला काहीही करू शकतो, नो डाऊट. आपण त्यांचे एवढं मोठं नाही, पण काहीतरी आपण करू शकतो का नाही. त्यामुळे असं काही नाहीये, आय एम टू ओल्ड टू डू इट. म्हणजे स्वतःवर लिमिट घालून घेऊ नका. कधी कुठल्याही वयाला आपण काही शिकू शकतो, काहीही करू शकतो. जगात असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत. त्यामुळे कधीच स्वतःला लिमिट घालून घ्यायचं नाही. उलट असं म्हटलं जाते, एज इज ओनली ए नंबर. नो डाऊट शरीरानं आपण वय होते तसा आपला बदल होत जातो, पण मनानं आणि काही नवीन गोष्टी शिकून घ्यायला कधी वय हे लिमिट बनत नाही. काही लोक म्हणतात बघा, आय एम टू बिझी, कायम. हो नाही, एक माणसानं तरी बोलताना मी ऐकलेलं आहे बाईनं, हो मला खाजवायला सुद्धा फुरसत नाही म्हणे. म्हणजे एवढं बिझी. अहो, एवढं बिझी असते का? अमिताभ बच्चन सारखाला माणूस दिवसाला एवढे तास काम करतोय, तरी तो म्हणतो माझ्याकडे भरपूर वेळ आहे. आपल्याकडे भरपूर वेळ असतो,
आपण तो वेळ नको तिथे वाया घालवतो. त्यामुळे कधी चुकून सुद्धा असं म्हणू नका, आय एम टू बिझी. नाही, माझ्याकडे वेळ आहे. काय हे शिकायचं आहे ना, ओके, मी शिकून घेते की माझ्याकडे वेळ आहे. आणि आपल्याकडे भरपूर वेळ असतो. हा वेळ तुमच्याकडे आहे करायला. तुम्ही काय करा, रोजचं एक जर्नल लिहित जावा. उठलेपासून तुम्ही रात्री झोपेपर्यंत काय काय करता, कुठल्या कामाला किती वेळ घातलात. आपण लोकांसाठी नव्हे, स्वतःला जाणून घेण्यासाठी. त्यामुळे आपण स्वतःला जरा बदलायचं असलं तर, जरा आपण शहाणे लोकांकडे, चतुर लोकांकडे, जी लोक सक्सेसफुल म्हणून त्यांना आपण म्हणतो, त्यांच्याकडे जरा बघूया. ते काय गोष्टी करतात, काही करत नाहीत, ह्याच्याकडे जरासं लक्ष देऊया आणि त्यांच्याकडनं शहाणे होऊ आपण. अच्छा, हॅव ए गुड डे.